माझ्यासोबत आलेले आमचे मित्र सुनील पाटील आणि शिक्षक बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम आज साधनाताईंच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. आणि आजचा योगायोग असा आहे की तुम्ही सर्वांनी त्यांचं वर्णन आई म्हणून केलेलं आहे. म्हणजे त्या फक्त त्या कुटुंबातल्या आई नव्हत्या, तर संपूर्ण शिक्षकांच्या आई होत्या अशी तुमची सगळ्यांची भावना आहे. आणि आजच महाराष्ट्रातल्या मातृहृदय असलेल्या साने गुरुजींचा जन्मदिवस आहे. म्हणजे साने गुरुजींच्या जन्मदिवशीच त्यांचा स्मृतिदिन असावा हा एक विलक्षण योगायोग आहे. खानदेशातल्या भूमीमध्ये येताना साने गुरुजींची विलक्षण आठवण येते. आणि ज्यावेळी रमेश धनगर सरांनी मला फोन केला की असा असा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे, मी तारीख विचारली, ते म्हणाले 24 डिसेंबर. मला एकदम शहारल्यासारखं झालं की 24 डिसेंबर याच दिवशी आज आपल्याला खानदेशामध्ये जायला मिळते, साने गुरुजींच्या कर्मभूमीमध्ये जायला मिळते. आणि धनगर सर म्हणाले की विषय सुद्धा तुम्ही साने गुरुजींवरच बोला. आणि तो मला विलक्षण सन्मान वाटला की आज साने गुरुजींच्या भूमीमध्येच आज आपण साने गुरुजींच्या भूमीमध्ये साने गुरुजींवर त्यांच्या जन्मदिवशी बोलतो आहोत. तर मी या संस्थेची माहिती सरांनी मला जी पाठवली ती वाचली. तर आपल्या संस्थेचे जे संस्थापक आहेत त्यांनी फैजपूर काँग्रेसमध्ये काम केलं होतं. फैजपूर काँग्रेसचं जे अधिवेशन झालं होतं, काँग्रेसने ज्यावेळी निर्णय घेतला की आता ग्रामीण भागामध्ये जाऊन आपण काम करायचं, तर पंडित नेहरूंनी आणि महात्मा गांधींनी असं ठरवलं की महाराष्ट्राचा जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागातल्या फैजपूरमध्ये शेतकऱ्यांचं अधिवेशन करायचं. माझ्या माहितीप्रमाणे त्या काळामध्ये बैलगाडीतून 50,000 शेतकरी फैजपूरमध्ये आले होते. आणि त्या कार्यक्रमाला आपल्या संस्थेचे संस्थापक उपस्थित होते. आणि त्यातला विलक्षण योगायोग असा की साने गुरुजी त्या संमेलनामध्ये होते. म्हणजे आपल्या संस्थेच्या संस्थापकांची आणि साने गुरुजींची त्या काळात नक्कीच भेट झालेली असणार. मी त्या फैजपूर अधिवेशनाच्या संदर्भात नंतर बोलेलच. पण मला ज्यावेळी तात्यासाहेबांचा परिचय सरांनी पाठवला, तर आम्ही सहकार चळवळ ही स्वातंत्र्यानंतर सुरू झाली असं मानतो, पण सहकार चळवळीला गती जी मिळाली ती गती त्या काळामध्ये तात्यासाहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी दिलेली आहे. साधारणपणे 1942, 44, 46 या काळात वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये काम केलं. म्हणजे आज आपण असं मानतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार पसरलेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्राची प्रगती ही सहकारामुळे झालेली आहे. पण दूध धंदा असेल, वेगवेगळ्या सहकारी सोसायटी असतील, या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळातून त्यांनी जी सुरुवात केली ती मला महत्त्वाची वाटते. आणि शिक्षणाच्या बद्दल सुद्धा जे लोकल बोर्ड आहे की आज ज्याला आपण जिल्हा परिषद म्हणतो, तर त्या काळातल्या लोकल बोर्डमध्ये 1952 साली त्या लोकल बोर्डची स्थापना झाली. तर त्याचा अध्यक्ष म्हणून ग्रामीण भागामध्ये शाळा पसरवण्याचं कामही त्यांनी केलं. ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं. याचं कारण असं की आज जळगाव जिल्ह्यातल्या अनेक शाळांना 75 पेक्षा जास्त वर्ष झाले आहेत, 100 वर्ष झाले आहेत. तर त्याच्यामध्ये खरं योगदान हे लोकल बोर्डने दिलेलं आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. साक्षरतेचं काम पण त्यांनी केलेलं आहे, ते पण मला विशेष वाटतं. तर जुन्या काळातले जे राजकारणातले लोक होते किंवा स्वातंत्र्याशी जोडलेले लोक होते ते या प्रकारचे लोक होते. आज आपण जे राजकारणी पाहतो आहोत ते फक्त कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते फक्त त्यांचे व्यवसाय करतात. पण जुनी जी पिढी होती म्हणजे नानासाहेबांची आणि त्यांच्या अगोदरची पिढी, ही समाजामध्ये संसार उभे करण्यासाठी राजकारण ही त्यांची भूमिका असायची. आणि म्हणून अशा काळामध्ये ही माणसं होती की त्यांनी सहकारी संस्था स्थापन केल्या, वेगवेगळ्या सोसायट्या स्थापन केल्या आणि
त्याचा उद्देश हा पैसा कमवणं नसून अनेकांच्या कुटुंबामध्ये रोजगार उभा करणं हा त्याचा उद्देश होता. आणि म्हणून आपल्या संस्थेने सुद्धा, ताई मागे सांगत होत्या की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत केलेली आहे, किंवा भूकंपग्रस्तांना किंवा पूरग्रस्तांना वेगवेगळ्या प्रकारची मदत केली आहे. तर ही जी सामाजिक भावना आहे ती मला नक्कीच महत्त्वाची वाटते. साने गुरुजींवर बोलण्यापूर्वी मी फक्त एक विनंती करणार आहे मोबाईलच्या संदर्भात. मला अनेकांच्या हातात मोबाईल दिसत आहेत उघडलेले, तर मोबाईल कृपया शिक्षकांनी बंद करावे, कारण आता आपल्या हातात नाही राहिला, आपला हात आपोआप मोबाईलकडे जातो, तेव्हा आपणच त्याला खिशात टाकून द्या. मी थोडा वेळ तुमच्या समोर साने गुरुजींबद्दल बोलेल आणि ते आपण अत्यंत मन लावून ऐकावं, मोबाईल न बघता, एवढी मी विनंती करतो. पांडुरंग सदाशिव साने हे साने गुरुजींचं नाव. 1899 साने गुरुजींचा याच दिवशी जन्म झालेला आणि साने गुरुजींचा मृत्यू हा 1950 झालेला. म्हणजे हिशोब जर काढला तर साधारणपणे 51 वर्षाचं आयुष्य साने गुरुजींच्या वाटेला आले. खरं तर 50.5 वर्षाचं. आणि कर्मभूमी ही आपण खानदेश साने गुरुजींची मानतो, कारण साने गुरुजींनी 1924 सालानंतर 23 सालानंतर त्यांच्या आयुष्यातला सगळा वेळ हा खानदेशामध्ये दिलेला आहे. म्हणजे गुरुजींच्या आयुष्याचा जर आपण हिशोब मांडला तर 23 साली गुरुजी या खानदेशमध्ये आले. 23 ते 24 या 1 वर्ष त्यांनी तत्वज्ञान मंदिरामध्ये शिक्षक म्हणून काम केलं आणि 24 ते 30 हे गुरुजींनी शिक्षक म्हणून काम केलं. 30 साली त्यांनी नोकरी सोडली आणि नंतर पुढचे जे 15 वर्ष आहेत, 1930 ते 1945 या काळामध्ये गुरुजींनी हा खानदेश पिंजून काढलेला. म्हणजे या खानदेशातलं एक सुद्धा गाव असं नसेल की ज्या गावामध्ये साने गुरुजी गेलेले नाहीत. असा एक सुद्धा या खानदेशातला सातपुडा पर्वताचा जो प्रदेश आहे या ठिकाणी एकही खेडा असा नसेल की ज्या ठिकाणी साने गुरुजी गेलेले नाहीत. या माणसाच्या आयुष्याचा हिशोब मोठा विलक्षण आहे. 1899 या माणसाचा जन्म झाला. त्या काळात MA मराठी सुवर्ण पदक गोल्ड मेडलिस्ट आहेत साने गुरुजी. पुण्याच्या SP कॉलेजमध्ये साने गुरुजी शिकलेले. आयुष्यातली 24 वर्ष गेली. 1923 ते 24 हा माणूस तत्वज्ञान मंदिरामध्ये काम करतो. आयुष्यातली 24 वर्ष गेली. 6 वर्ष हा माणूस शिक्षक म्हणून काम करतो. आयुष्यातली 31 वर्ष गेली. 7 वर्ष हा माणूस तुरुंगात आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये 7 वर्ष साने गुरुजी तुरुंगात आहेत. 38 वर्ष आयुष्यातली गेली. 81 दिवस साने गुरुजींनी उपोषण केलेले आहे आणि 6 महिने साने गुरुजी भूमिगत चळवळीमध्ये भूमिगत राहिलेले आहेत. म्हणजे आयुष्यातलं अजून 1 वर्ष गेलं. 39 वर्ष गेले. उरले फक्त 12 वर्ष. या 12 वर्षामध्ये साने गुरुजींनी दाखवलेलं कर्तृत्व काय? इथे विद्यार्थी बसलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो, टाइम मॅनेजमेंट म्हणून, की 12 वर्षामध्ये हा माणूस किती पुस्तकं लिहितो. आता माझा परिचय करून दिला की माझी 12 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा, साने गुरुजींनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या आहे 150-150. या मुलामुलींसाठी मला हे खूप महत्वाचं वाटतं की 150 पुस्तक हा माणूस लिहितो. 150 पुस्तकं. आणि त्याच्यामधली 35 पुस्तकं अजून प्रसिद्ध व्हायची. 150 पुस्तकातली 115 पुस्तकं प्रसिद्ध झाली आणि 15 पुस्तकं अजून प्रसिद्ध व्हायची. 35 पुस्तकं अजून प्रसिद्ध व्हायची. त्या 35 पुस्तकांमध्ये कोणती पुस्तकं आहेत ती पुस्तकं मी बघून आलो. त्याच्यामध्ये एक अर्थशास्त्राचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये
एक राज्यशास्त्रावरचं पुस्तक आहे. कधी अभ्यास केला सर साने गुरुजींनी? एक पुस्तक फ्रेंच भाषेतून मराठीमध्ये साने गुरुजींनी आणलेले, ला मिझरेबल नावाची जी कादंबरी आहे ती मराठीत आणली. एक पुस्तक गुजरातीमधून साने गुरुजींनी मराठीमध्ये आणलेलं आहे. महात्मा गांधींची काही पुस्तकं साने गुरुजींनी मराठीमध्ये आणलेली आहे. काय क्षमता असेल त्या माणसाची! अवघ्या 12 वर्षाच्या आयुष्यामध्ये या माणसानं इतकं प्रचंड काम करून दाखवलं. या माणसाची लोकप्रियता किती प्रचंड आहे! या माणसाची लोकप्रियता किती प्रचंड आहे! मला असं वाटतं मी मोबाईल बद्दल सांगितलं तरी सुद्धा सर तुम्ही मोबाईल बघताय, तुम्ही खाली वाचून राहिले, खांबाजवळचे शिक्षक, तुम्हीच तिथे हात लावणार, तुमचं लक्ष नाही माझ्या भाषणाकडे. तर सांगण्याचा मुद्दा असा की या माणसाची लोकप्रियता कशामध्ये? या माणसाची लोकप्रियता ही त्यांच्या अंतःकरणामधल्या करुणेमध्ये आहे आणि प्रेमामध्ये. तुम्ही भडगावच्या एसटी स्टँडवर जाऊन एक प्रश्न विचारा की महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत? कदाचित 10 पैकी 5 माणसांना त्यांचं नावही सांगता येणार नाही. पण तुम्ही त्या लोकांना असं म्हणा की मी फक्त गुरुजी शब्द उच्चारतो आणि तुम्ही अलीकडचा शब्द सांगा, तर 10 पैकी 9 लोक तुम्हाला सांगतील की गुरुजी म्हणजे साने गुरुजी. आहे की नाही असं? गुरुजी म्हणजे साने गुरुजी. एखाद्या गावामध्ये ग्रंथालय निघतं आणि त्या ग्रंथालयाला नाव द्यायचंय. काय नाव द्यायचं? पटकन कोणतरी म्हणतं काय ते साने गुरुजी वाचनालय देऊन टाक. या खानदेशामध्ये जर आपण वाचनालय मोजली, वाचनालय, तर निम्म्यापेक्षा जास्त वाचनालयांची नाव साने गुरुजी वाचनालय. शाळा काढायची, काय नाव द्यायचं? साने गुरुजी वाचनालय. मी मध्यंतरी पंढरपूरला गेलो होतो आणि पंढरपूरला एक अनाथ मुलांची संस्था आहे पालवी नावाची. मला खूप घाई होती. मी त्यांना म्हटलं पटकन दाखवा. त्यांनी ती संस्था दाखवली. म्हणजे पाठीमागे एक आमची इमारत आहे. म्हटलं ती दाखवा. तिथून अजून पाठीमागे नेलं. अहो म्हटलं आता अजून कुठे नेता? नाही, आमच्या शिक्षकांची वसाहत आहे, म्हणजे शिक्षकांनी घरं बांधलेली. दूर पंढरपूर पासून 7 किलोमीटरवर एक जंगलासारखं ठिकाण आणि त्या झाडीमध्ये त्या ठिकाणी मला त्यांनी नेलं. मी सहज वर पाहिलं, त्या 7-8 घरं होती. त्या घरांना वर नाव दिलं होतं साने गुरुजी वसाहत. आता साने गुरुजींच्या कुटुंबियांनी काय त्यांना काय घर बांधायला पैसे दिले का, कर्ज काढून दिले, काय केले त्यांनी? पण का लोकांना साने गुरुजींबद्दल इतकं प्रेम वाटतं, याचं कारण उत्तर मला अजून सुद्धा मिळत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हे सुनील पाटील आणि मी अमळनेरमध्ये मी जेव्हा शिक्षकांसाठी साने गुरुजी पुस्तक लिहिलं, तर त्या पुस्तकाच्या वेळी आम्ही साने गुरुजींच्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी फिरत होतो. साने गुरुजींचे विद्यार्थी कुठे? मी विचारलं की साने गुरुजींना बघितलेलं आहे असे किती विद्यार्थी जिवंत आहेत? आता साने गुरुजी 1930 साली नोकरी सोडली, म्हणजे आजपासून 95 वर्षापूर्वी. म्हणजे तेव्हाचा विद्यार्थी अजून 10 वर्षाचा पासणार ना, म्हणजे 110 वर्षाचा माणूस तर काही शक्य नाही. अर्थात मी 2015 साली आलो होतो. ते म्हणाले एक माणूस आहे भोरी नावाची एक व्यक्ती, त्या भोरी नावाच्या माणसाकडे आपण जाऊ. अमळनेरच्या बाजारपेठेमध्ये त्यांचं लोखंडाचं दुकान. आम्ही तिथे गेलो भेटायला. त्या घरच्या लोकांनी त्यांना असं हाताला धरून खुर्चीवर बसून बसवलं आमच्या समोर. त्याला नीट ऐकू पण येत नव्हतं. ते म्हणाले काय? ते म्हणाले ते तुम्हाला नाही का ते शिकवायला साने गुरुजी होते, त्यांच्याबद्दल आले हे लेख. माझ्यावर विश्वास ठेवा, साने गुरुजी हा शब्द काढताच त्या माणसाच्या घाघा डोळ्यातून पाणी यायला लागलं. अक्षरशः तो माणूस सद्गतीत झाला, रडायला लागला. तो म्हटला ओ साने गुरुजी हमको सिखाने को थे
मी मुसलमान असल्यामुळे मला वर्गातली मुलं चिडवायची, मला जवळ बसू देत नव्हती. पण साने गुरुजींनी मला हाताला धरून त्या ठिकाणी शिकायला बसवलं. ते म्हणाले, हे जे सगळं वैभव दिसतंय ना, हे सगळं हे सगळं वैभव त्या साने गुरुजींमुळे आहे. साने गुरुजींमुळं मी शिकू शकलो आणि साने गुरुजींनी आम्हाला शिकवलं. आणि तो माणूस पुन्हा रडायला लागला. तुम्ही सगळे शिक्षक आहात, मला सांगा, आपल्या मृत्यूनंतर 75 वर्षानंतर रडेल का कोणी असं? मी 75 वर्ष सोडा, 15 दिवसांनी तरी कोणी आठवण काढेल का? का आनंद व्यक्त करतील मुलं, असा माझ्यासारख्या शिक्षकाला प्रश्न पडतो. एका शिक्षकाच्या मृत्यूनंतर जर एखादा विद्यार्थी 75 वर्षानंतर डोळ्यामधून अश्रू काढत असेल, तर साने गुरुजींनी काय पातळीवरचं प्रेम त्या मुलांवर केलं असेल शिक्षक मित्रांनो, मला सांगा. काय प्रकारची ती करुणा असेल, काय प्रकारचं ते वात्सल्य असेल, काय प्रकारचा तो जिव्हाळा असेल आणि काय प्रकारचं ते शिकवणं असेल मित्रांनो. आणि म्हणून 75 वर्षानंतर जर विद्यार्थी डस्ट रडत असतील साने गुरुजींच्या नावानं, आज सुद्धा मी अनेक ठिकाणी व्याख्यानं देताना शिक्षकांना रडताना बघितलेलं आहे. गुरुजींचं नाव काढल्यानंतर अजूनही सद्गतीत होणारी माणसं, अंतःकरणामध्ये हरवून गेलेली माणसं मी आज सुद्धा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये बघितले. तर शिक्षक म्हणून या माणसाने असं काय करून ठेवलंय? शिक्षक म्हणून या माणसाची नेमकी प्रेरणा काय, या प्रेरणेविषयी मला तुम्हाला सांगायचं. गुरुजी जेव्हा शिक्षक झाले, तो दिवस होता 17 जून 1924. 17 जून 1924 म्हणजे आजपासून बरोबर 101 वर्षापूर्वी साने गुरुजी शिक्षक झाले. गुरुजींचं बीएड झालेलं नव्हतं, गुरुजींचं डीएड पण झालेलं नव्हतं, गुरुजी टीईटी पण पास नव्हते आजच्या भाषेमध्ये. आणि असे साने गुरुजी जेव्हा शिक्षक व्हायला अहमदनगरला आले, ते ऍक्च्युली तत्वज्ञान मंदिरामध्ये आले. तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना अहमदनगर तत्वज्ञान मंदिर वगैरे बघितलं असेल. त्या तत्वज्ञान मंदिरामध्ये प्रताप शेठजींनी ते स्थापन केलं होतं. तिथे 1 वर्ष गुरुजी राहिले. पण गुरुजींना ते वेद आणि ब्रह्मन बिम्मन त्याच्यात काही इंटरेस्ट वाटत ना. ते म्हटले, काय याचा काय संबंध आहे जगण्याशी. गुरुजींनी त्याचा अभ्यास केला आणि तिथली जी शाळा होती प्रताप विद्यालयाची, त्या शाळेमध्ये असताना साने गुरुजींना तिथले गोखले गुरुजी नावाचे मुख्याध्यापक होते. ते म्हटले, गुरुजी तुम्ही आमच्याकडे शिक्षक व्हाल का? गुरुजी म्हणाले, होतो. ते म्हणाले, पण मी काही डीएड बीएड पास नाही. ते म्हणाले, तुम्ही व्हा तर खरं शिक्षक. आणि गुरुजी त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. आता मी जसा कडक शिक्षक आहे, जसं मी पटकन म्हटलं, तुम्ही मोबाईल काढला, तुम्ही खाली पाहून राहिले, आता सुद्धा माझं एवढंच प्रत्येक शिक्षक काय करतो याच्याकडे लक्ष आहे माझं. तर याचं कारण असं की माझ्यामध्ये एक प्रशासक आहे. पण साने गुरुजी इतके प्रेमळ होते, इतके कोमल होते की असा माणूस शिक्षक होऊ शकेल की नाही याच्याबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका होती. आणि गुरुजी तसेच होते. वर्गामध्ये जेव्हा गुरुजी गेले तेव्हा विद्यार्थी त्यांना असं वाटलं, तर गुरुजींचं बोलणं असं मोठ्यानं नव्हतं, गुरुजी असे हळूवार बोलायचे. आता साने गुरुजी फोटोत जसे दिसतात तसेच त्या काळी नव्हते. साने गुरुजी तेव्हा काळी टोपी घालायचे, काळा कोट घालायचे, गळ्यामध्ये उपरण असायचं साने गुरुजींच्या. गुरुजींचे फोटो आहेत, इंटरनेटवर तुम्ही घरी गेल्यावर सर्च करा. गुरुजी कुठले विषय शिकवायचे? म्हणजे मी हे व्याख्यान देण्याचा हेतू हा की आपण नुसतं साने गुरुजी म्हणतो, पण गुरुजींनी शिक्षक म्हणून काय कामं केले हे आपल्याला काहीच माहित नाही. आपल्याला कोणीच सांगितलं नाही. आपल्या डीएड मध्ये नव्हतं, बीएड मध्ये नव्हतं साने गुरुजींबद्दल. आपण नव्हतो साने गुरुजी. आपण कोणता विषय शिकवत होते गुरुजी, किती वेळा शिकवत होते साने गुरुजी, काहीच माहित नाही आम्हाला. साने गुरुजी 4 विषय शिकवायचे. साने गुरुजी मराठी शिकवायचे,
इंग्रजी शिकवायचे, इतिहास शिकवायचे आणि संस्कृत शिकवायचे. 4 विषय साने गुरुजी शिकवायचे. 6वीला शिकवत होते, 5वीला शिकवत होते, 8वीला शिक्षक शिकवत होते आणि 10वीला शिकवत होते. आता साने गुरुजींचं D.Ed. झालेलं नाही. त्यांना एक जण म्हटलं तुमचं D.Ed. नाही, B.Ed. नाही झालेलं, तुम्ही कसं काय शिकवाल? तर गुरुजींनी काय उत्तर द्यावं त्याला? गुरुजी म्हणे कोकिळेने कुठं गाण्याचा क्लास लावलेला असतो. गुरुजी काय म्हटले, कोकिळेने कुठं गाण्याचा क्लास लावलेला असतो. आणि गुरुजी शिकवायला लागले. आणि मग गुरुजींचं ज्ञान इतकं प्रचंड, ज्या माणसाने 100-150 पुस्तकं लिहिली त्या माणसाने वाचलं किती असेल प्रचंड. आणि या माणसाच्या शिकवताना डोळ्यामध्ये पाणी यायचं. एकदा आईचा उल्लेख एका कवितेमध्ये आला. कवी दत्त यांचा पाळणा साने गुरुजी शिकवत होते. आणि तो आईचा पाळणा शिकवताना साने गुरुजींच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं. एकदा निर्धन हा शब्द आला, निर्धन, आणि साने गुरुजींच्या डोळ्यातून खळखळ पाणी यायला लागलं. ते स्टाफ रूम मध्ये निघून गेले. तू म्हणाल की का रडले साने गुरुजी? कारण साने गुरुजींनी इतकं दारिद्र्य कुणीच भोगलेलं नाही. हा माणूस अनेक दिवस उपाशी राहिलेला आहे, हे तुम्हाला सांगून सुद्धा खरं वाटणार नाही. साने गुरुजी एके ठिकाणी असं लिहितात की माझ्या आयुष्यात मी जर सर्वात जास्त खोटं कशासाठी बोललो असेल तर ते उपाशी राहण्यासाठी खोटं बोललेलं. अनेक वेळा मी दिवस जेवलेलो नसायचो, आणि जेवलेलो नसताना मी एखाद्या घरामध्ये ज्यावेळी जायचो तेव्हा त्या ठिकाणी ती माऊली मला म्हणायची की तुम्ही जेवण करणार का? तर त्या माऊलीला त्रास नको म्हणून मी त्या ठिकाणी माझं जेवण झालं आहे असं खोटं सांगितलेलं. पुण्यामध्ये जेव्हा साने गुरुजी राहायला होते ट्रेनिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये, त्या ट्रेनिंग स्कूलमध्ये साने गुरुजी शिकायचे असताना गुरुजींना पैसे नसायचे साने गुरुजींकडे. आणि अशा वेळी साने गुरुजींनी रात्रीच्या वेळी गुरुजी दार उघडायचे आणि इतर मुलांनी जे डबे मागवलेले असायचे ते डबे साने गुरुजी त्या डब्यातल्या उष्ट्या भाकरी आणि कालवण खाऊन साने गुरुजींनी पुण्यामधले दिवस काढले. साने गुरुजी जेव्हा शिकायला होते औंध संस्थांमध्ये, म्हणजे सांगली जवळ जे औंध आहे तिथे साने गुरुजी शिकायला होते. दिवाळीची सुट्टी लागली, मुलं आपापल्या घरोघर गेली, आणि मुलं जेव्हा त्यांच्या घरी गेली तेव्हा गुरुजींनी बघितलं तर आपल्या खिशामध्ये सांगलीहून रत्नागिरीला जाण्याएवढे एसटीचे पैसे सुद्धा नाही. कल्पना करा, तुम्ही विद्यार्थी असताना दिवाळीची सुट्टी लागल्यावर किती आनंद होतो आपल्याला. पण दिवाळीची सुट्टी लागलेली आहे आणि खिशामध्ये भाड्याचे पैसे सुद्धा एसटीत जाण्याएवढे नाहीये. हा माणूस तिथेच 21 दिवस थांबलेला आहे सुट्टी संपेपर्यंत. खायचं काय? गिरणीवाल्याकडेची मैत्री केली आणि गिरणीत जे खाली सांडलेलं पीठ असतं त्या पिठाच्या भाकरी करून साने गुरुजींनी दिवस काढले. आणि म्हणून साने गुरुजींनी इतकं दारिद्र्य कोणीच अनुभवलेलं नाही. भूक काय असते ती साने गुरुजींनी कोणीच अनुभवलेली नाही. पण MA मराठी गोल्ड मेडलिस्ट 100 वर्षापूर्वी झालेल्या माणसाला मुंबईमध्ये नोकरी मिळत असताना सुद्धा हा माणूस तुमच्या खानदेशामध्ये आला. नसती मिळाली साने गुरुजींना मुंबईमध्ये नोकरी. साने गुरुजींच्या हातात ऑर्डर होती रुईया कॉलेजची मुंबईच्या. पण हा माणूस म्हटला मी खानदेशामध्ये शब्द दिलेला आहे आणि मी खानदेशामध्ये जाईल. आणि एका नॉन ग्रँटवर साने गुरुजींनी नोकरी केली. म्हणजे मी गमतीने कधी कधी म्हणतो साने गुरुजींची जर पेन्शन केस करायची ठरली तर काय लिहायचं? नॉन ग्रँटवरचा शिक्षक आणि अधीक्षक एवढं स्पष्ट नाही त्या माणसाचं. अधीक्षक होते साने गुरुजी आणि नॉन ग्रँटवर शिक्षक होते 6 वर्ष. याच्या पलीकडे काय? पण माणूस कोणत्या पदावर काम करतो याला अर्थ नसतो.
तो काय उंचीचं काम करतो हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि म्हणून साने गुरुजींसारख्या माणसानं ज्या प्रकारचं काम त्या काळामध्ये करून दाखवलं ते काम खूप मोठ्या उंचीचं आहे. असं गुरुजी इतके उत्स्फूर्त होते, तुम्हाला सांगतो की एकदा गुरुजी वर्गामध्ये शिकवायला लागले आणि पाऊस पडायला लागला. काय करावं गुरुजींनी? पोरांना म्हटलं, अरे काय बसते तुम्ही इथं, चला बाहेर पावसात. आणि पोरांना पावसात घेऊन गेले. आज पालक भांडले ते. पण साने गुरुजींमधली ही उत्स्फूर्तता होती, ही तळमळ होती. मी पुन्हा एकदा 1 मिनिट थांबतो तुमच्या दोघांसाठी. तुम्ही मोबाईल बघताय, जॅकेट सर तुम्ही पण मोबाईल बघताय, प्लीज विनंती नाही. असं करू नका तुम्ही, भाषणाचा मोड म्हणतो. तुम्ही जे जर्किनवाले सर तुम्ही पण सारखा मोबाईल काढता, असं करू नका. म्हणजे मला हे पण वेदनादायक वाटतं. त्यानंतर म्हणजे आपण किती ॲडिक्ट झालेलो आहे बघा मोबाईलला, हे त्याच्यातून दिसतं. म्हणजे 4 जणांची नावं घेतात आता बघा. तर सांगण्याचा मुद्दा असा की गुरुजींमध्ये या प्रकारची उत्कटता होती किंवा या प्रकारची तळमळ होती. गुरुजींची आणखी एक शिकवण्याची जी पद्धत होती, ते गुरुजी प्रत्येक विषयामध्ये विद्यार्थ्यांना इन्स्टिगेट करायचे. एकदा विद्यार्थ्यांनी गुरुजींना विचारलं की गुरुजी, कळीचं फूल कसं होतं? कळीचं फूल कसं होतं? गुरुजींनी काय सांगावं? ते म्हणाले, या आज रात्री आपण बघू कळीचं फूल कसं होतं. आणि त्या ठिकाणी जे फुलाचं झाड होतं त्याच्या कडेला कंदील लावून गुरुजी बसले. सगळे विद्यार्थी त्यांच्या कडेला बोल बसले. रात्रभर गुरुजींनी मुलांना गोष्टी सांगितल्या, गाणी सांगितले. आणि पहाटे कधीतरी ते फुल उमलल्यानंतर गुरुजींनी छोटे छोटे रिबिनचे तुकडे असतात की नाही, ते त्या झाडाला लावले, त्याचा वाढदिवस. आणि ते म्हणाले, हा कळीचा जन्मोत्सव आहे. काय शब्द वापरला गुरुजींनी की हा कळीचा जन्मोत्सव आहे. आज ज्ञानरचनावादामध्ये आज आपण अनेक प्रकल्प करतो. ज्ञानरचनावादी आपण म्हणतो की उपक्रमातून मुलांना शिकवा. तर साने गुरुजी हे त्या प्रकारे उपक्रमातून शिकवणारी व्यक्ती होती, हे आपण लक्षात घेऊ. पण हा माणूस नुसता प्रेमळ नव्हता, हे लक्षात घ्या. हा माणूस तितकाच कठोर पण होता. म्हणजे आपण जे साने गुरुजींची जी एक चुकीची प्रतिमा उभी केली की साने गुरुजी म्हणजे रडके, साने गुरुजी म्हणजे मिळमिळीत आई हृदयाची, तसं नव्हतं. हा माणूस अत्यंत कडक सुद्धा होता. त्यांच्या गावामध्ये एक मामलेदार होता आणि त्या मामलेदारचा मुलगा साने गुरुजींच्या वर्गात होता. आता तो ब्रिटिशांच्या काळातला मामलेदार, म्हणजे त्याला घोडा वगैरे असायचा, टांगा असायचा. आता ते पोरग काय अभ्यास करत नव्हतं, मामलेदारचं पोरग, त्याला काय अभ्यास करायची गरज. साने गुरुजींनी चिठ्ठी पाठवली, वीक इन स्टडीज, तुमचा मुलगा अभ्यासात कच्चा आहे. आता एक नॉन ग्रँटवरचा शिक्षक ब्रिटिश मामलेदाराला पत्र पाठवतो. त्या मामलेदारने उलट उत्तर पाठवलं, माझा मुलगा 8 तास शाळेत असतो, शिक्षक काय करतात? तर तो मामलेदार, ते मुख्याध्यापकांकडे चिठ्ठी आल्यावर ते घाबरलं मुख्याध्यापक. त्यांनी गुरुजींना बोलून घेतलं, म्हणजे काय उद्योग करून ठेवला. ते मामलेदारांनी चिठ्ठी पाठवली, गुरुजींना नाही. गुरुजींनी ती चिठ्ठी घेतली आणि त्याच्या खाली लाल पेनने लिहिलं की बरोबर, तुमचा मुलगा 8 तास शाळेत असतो, शिक्षक काय करतात, पण तुमचा मुलगा 16 तास घरी असतो तेव्हा पालक काय करतात? एका मामलेदाराला जाब विचारण्याचं धाडस साने गुरुजींमध्ये. साने गुरुजींचा तास पाहिला एकदा एक अधिकारी आहे. आता काहीतरी चूक काढायची, तर साने गुरुजींनी इतिहास शिकवायला सुरुवात केली. आता साने गुरुजी इतिहास शिकवायचे म्हणजे काय, ते एकदम वाचन प्रचंड सुरू. साने गुरुजींनी फलक लेखन केलं नाही आणि साल वगैरे लिहिलं नाही तिथं, कोणत्या साली लढाई झाली, काय झाली. त्यात विस्तार अधिकाऱ्यांनी बोलून घेतलं साने गुरुजींना, म्हणे सही करायचं, म्हणे काय, म्हणे या चुका झाल्या तुमच्या. साने गुरुजी मुख्याध्यापकांपुढे असे उपस्थित त्या विस्तार अधिकाऱ्यांवर की म्हणे इतिहास म्हणजे फक्त तारखा, महिने आणि साल इतकंच असतं का?
इतिहास हा जिवंत माणसांचा असतो. साने गुरुजी काय म्हणतात, इतिहास हा जिवंत माणसांचा असतो. इतिहास हा फक्त लढायांचा आणि घटनांचा नसतो. तेव्हा माणसाचा प्रवास दाखवणं म्हणजे इतिहास. याला केवळ इतिहास म्हणत नाही. साने गुरुजी वर्गातल्या विद्यार्थ्यांना खादीचा रुमाल वापरायला लावायचे, खादीची टोपी घालायला लावायचे. आता त्यांच्या वर्गामध्ये एक जजचा मुलगा होता. आता जजला भीती वाटली, आपल्या पोराने खादीची टोपी घातली, इंग्रजांना कळलं तर आपली नोकरी जायची. त्यांनी साने गुरुजींना निरोप पाठवला, शिक्षकांनी फक्त शिकवण्याचं काम करावं, बाकीचे उद्योग करू नये, जे आपल्याला सांगितलं जातं. काय सांगितलं त्यांनी? शिक्षकांनी फक्त शिकवण्याचं काम करावं, बाकीचे उद्योग करू नयेत. ते साने गुरुजी. साने गुरुजींनी त्याला उत्तर दिलं की केवळ धडे आणि कविता शिकवणे हे शिक्षकाचं काम नाही. बघा साने गुरुजी काय म्हणतात, ते म्हणतात केवळ धडे आणि कविता शिकवणे हे शिक्षकाचं काम नाही, तर मुलांवर राष्ट्रीय संस्कार करणं हे शिक्षकाचं काम आहे. तुम्हाला जर शक्य नसेल तर तुमच्या मनावर काय. हे साने गुरुजी दुर्दैवानं आमच्या खानदेशातल्या शिक्षकांपर्यंत पोहोचलेच नाही. आम्ही फक्त खरादोयकीची धर्म प्रार्थना घेत राहिलो. आम्ही फक्त 24 डिसेंबरला साने गुरुजींना हार घातला. याच्या पलीकडे साने गुरुजी समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही. आणि साने गुरुजी म्हणजे श्यामचे. आज दुर्दैवानं ते साने गुरुजींच्या त्या श्यामचे पिक्चरने एवढा घोळ करून ठेवला की साने गुरुजी म्हणजे काय, श्यामचे. साने गुरुजी म्हणजे काय, आत्महत्या. आणि साने गुरुजी म्हणजे काय, गुरुजी. बस संपलं. मध्ये काहीच केलं नाही साने गुरुजींनी. डायरेक्ट श्यामचे, डायरेक्ट आत्महत्या, मध्ये काहीच नाही. या माणसानं जे काम करून ठेवलंय, जो माणूस 150 पुस्तकं लिहितो तो काय दर्जाचा माणूस असेल सांग. साने गुरुजी त्यांच्या पगारातला निम्मा पैसा विद्यार्थ्यांसाठी खर्च करतात. या माणसानं निम्मे पैसे विद्यार्थ्यांसाठी खर्च केले. फी जी आहे विद्यार्थ्यांची, ती फी भरण्याचं काम साने गुरुजी त्या पैशामधून करतात. दर 30 तारखेला विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बोलवायचे. म्हणजे विद्यार्थी, आपण कसे गण विद्यार्थ्याचा कार्यक्रम करतो, सगळ्यांना कळलं पाहिजे. पण साने गुरुजी पुडीमध्ये पैसे बांधायचे आणि मुलाला हाक मारायचे, तुझे 5 रुपये, हे 5 रुपये, तुझे 4 रुपये, तुझे 4 रुपये. त्याची चर्चा नाही की काय. आता तुम्ही म्हणाल साने गुरुजींचं लग्न झालं नव्हतं म्हणून ते मुलांची फी भरत असते. अरे ते पूर्ण निम्मा पगार देत होते. आपण 10% तर देऊ, आपण 5% तर देऊ. एवढं तर करायला काय अडचण आहे आपल्याला. गुरुजींपासून या प्रेरणा घेतल्या पाहिजे. त्या शाळेचं एक वसतिगृह होतं. त्या शाळेचं एक वसतिगृह होतं, छात्रालय म्हणायचे त्याला. कालच आम्ही त्या छात्रालयामध्ये गेलो होतो, सुनील सरांनी आम्ही. काल तिथे जाऊन आम्ही वंदन करून आलो साने गुरुजींना. तुम्ही अहमदनगरला जर गेला नसाल तुमच्या पैकी कोणी, तर जरूर त्या ठिकाणी त्या साने गुरुजींची खोली अजून ठेवलेली, त्या खोलीला जरूर भेट द्या. गुरुजींना त्यांच्या मुख्याध्यापकांनी विचारलं, गुरुजी या वसतिगृहाचं काम तुम्ही पाहाल का? तुमचं काही तर लग्न झालेलं नाही, तुम्ही राहताय तर वसतिगृहात राहायला सुरुवात करा. गुरुजी म्हटलं आनंदाने राहील, फक्त आर्थिक हिशोब माझ्याकडे देऊ नका. म्हणजे आर्थिक हिशोबाला घाबरण्याची शिक्षकांची परंपरा तेव्हापासून आहे. तर साने गुरुजी म्हटले ते आर्थिक लक्षण माझ्याकडे देऊ नका. काय ते हिशोब, जेवण बिवण काय ते तुमचं तुम्ही बघा, मी फक्त मुलांकडे लक्ष देतो. आणि हा माणूस वसतिगृहामध्ये राहायला. आता वसतिगृहाचा जो अधीक्षक असतो तो आणि जेलर याच्यात काहीच फरक नसतो. जेलर जसं ते कायद्यांना पाहिजे तसं बडवतो, तसं हा अधीक्षक म्हणजे नुसतं पोरांना बडवायचं, नुसतं शिवाय द्यायचे, एवढंच अधीक्षकाची इमेज आपल्या डोळ्यापुढे. ते साने गुरुजी चिडताच येत नव्हतं. हा माणूस त्या वसतिगृहामध्ये, आता बाकीचे अधीक्षक काय करायचे, हातात चमटी घ्यायचे आणि पोरांना सपासप मारायचे. ते पोरं आयो आयो करत पळायचे ना आपलं पटपट आंघोळीला जायचे. साने गुरुजी प्रत्येक पोराच्या जवळ जाऊन डोक्यावर हात फिरवायचे, अंगावरचं पांघरून काढायचे. त्या पोरांना सवयच नाही, तेव्हा म्हणजे कोण माणूस आलाय असं, कारण आपल्याला एवढं प्रेमाची पण सवय नसते. आणि प्रत्येक मुलाच्या डोक्यावर हात फिरून हा माणूस प्रत्येक मुलाला मायेने जवळ घ्यायचा. आता पोरांना सवय कशी, बाथरूम मध्ये गेले अंडरपॅन्ट बनी टॉवेल तिथंच टाकायचा वाला, अंथरूण पांघरुणाच्या घड्या घालायच्या नाही,
ते जुन्या काळाच्या आश्रमशाळा तुम्हाला आठवतात, भाकरीचे तुकडे सगळीकडे पडलेले, पेटीच्या कडेला इकडे तिकडं झाडलेलं नाही. मुलं शाळेत गेले की हा माणूस बाथरूम मध्ये जायचा, सगळ्या पोरांच्या अंडरपॅन्ट बनियन टॉवेल पिळायचा, ते वाळत टाकायचा. मुलांच्या खोल्यांमध्ये गुरुजी जायचे, प्रत्येक अंथरुणाची घडी घालायचे, पांघरुणाची घडी घालायचे, खोल्या झाडून काढायचे, आणि संध्याकाळी आल्यावर मुलांना मात्र काहीच जाणीव करून द्यायचं नाही. मुलांना असं वाटलं कोणीतरी नोकर नेमला असेल, तो करत असेल आता वसतिगृहात. एक दिवस एक मुलगा आजारी होता आणि त्या पोरांच्या अंगावर पांघरून घेतलं, तेवढंच गुरुजी खोली देताना दिसते. त्याला वाटलं गुरुजी शाळेचे विचारतील, त्याने पटकन डोक्यावर पांघरून घेतलं आणि आतून पाहायला लागला गुरुजी काय काय करते. गुरुजींनी आपल्या रुटीन मध्ये पटकन सगळ्या पोरांचे बनियन वगैरे वाळत टाकले, अंथरुणाच्या गाड्या घातल्या, झाडून काढलं आणि गेले गुरुजींनी. संध्याकाळी सगळे पोरं आल्यानंतर त्या पोरांनी सगळ्यांना बोलवलं, इकडे या म्हणे. काय? अरे म्हणे ते आपलं तुमचं अंडरपॅन्ट बनियन कोण धुतं तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणे कोणतरी बाई लावली ना, ती धुत असेल ना म्हणे. तो म्हणे येडे हो, ते आपण ज्याला देव मानतो ना, ते साने गुरुजी आपल्या अंडरपॅन्ट आणि बनियन धुतय रोज. ते पोरांच्या डोळ्यात पाणी आलं. ते काय आजच्यासारखे पोरं नव्हते. ते म्हटले असते काय करतं, काय उपकार करतं का आपले पोरं म्हणतात. पण त्यावेळीची मुलं ही अतिशय वेगळी होती, संवेदनशील होती. त्या लेकरांनी ती सगळी मुलं गुरुजींच्या खोलीमध्ये गेली. काल गुरुजींच्या खोलीमध्ये आम्ही होतो तेव्हा मला ते सगळं असं हवं आठवायला लागलं. ती सगळी मुलं साने गुरुजींच्या खोलीमध्ये गेली आणि गुरुजींना म्हटले, गुरुजी आम्हाला माफ करा, आमचं चुकलो. गुरुजी म्हणे, काय चुकलं तुमचं? म्हणे आमच्या अंडरपॅन्ट आम्ही तुम्हाला धुवायला लावल्या, आम्ही आमच्या खोल्या तुम्हाला झाडायला लावल्या, आमचं चूक झाली गुरुजी. गुरुजींनी काय म्हणावं गुरुजींनी? गुरुजी म्हटले, का रे सुट्टीत तुम्ही घरी जाता की नाही? तेव्हा जातो. मग घरी गेल्यावर तुमचे कपडे कोण धुतं? तेव्हा आमची आई धुते. गुरुजी म्हटले, संपलं, आजपासून मला तुम्ही तुमची आई समजा. हे सांगताना काटा येतो माझ्या अंगावर की गुरुजी म्हणतात की तुम्ही मला माझी आजपासून आई समजा. आणि हा माणूस खरंच तसा होता. एका घरी गेल्यानंतर एक बाळंतीण बाई गुरुजींनी पाहिल्यानंतर तिचं पोरगं गुरुजींनी पाय पसरून गुडघ्यावर घेतलं आणि त्याला दूध पाजलं. ते म्हणाले, मला या लेकराला दूध पाजता येतं की नाही हे मला करून बघायचं. हा माणूस फक्त नावाला पुरुष होता, तुम्हाला सांगतो. अंतःकरण पूर्णपणे त्याचं स्त्रीचं होतं. सर चष्मावर सर तुम्ही खाली पाहताय प्लीज, मागापासून तुम्हीच मागं पाहणार. होय. त्यानंतर इतकं प्रेमाचं अंत कसं, म्हणजे इतकं चांगलं व्याख्यान असताना कसं काय असं वागतं तुम्ही, कमाल वाटतं. तर इतका हा माणूस अंतःकरणानं स्त्री झालेला होता. गुरुजी अतिशय चांगला स्वयंपाक करायचे. ज्या घरामध्ये साने गुरुजी गेले त्या घरामधल्या बाईला साने गुरुजींनी स्वयंपाक करू दिला नाही. गुरुजी म्हणायचे, पुरुषांना सुट्टी मिळते, बायकांना कधी सुट्टी मिळत नाही, तेव्हा तू आज विश्रांती घे, मी आज तुझ्या घरात स्वयंपाक करणार. आणि साने गुरुजींनी अनेक घरात स्वयंपाक केलेला आहे. अनेक बायकांना त्यांनी गोल भाकरी कशी करायची ते शिकवलेले या खानदेशातल्या घराघरांमध्ये. ज्या घरात गुरुजी गेले त्या ठिकाणी गुरुजींनी स्वयंपाक केला. आणि आणखी एक गुरुजींची सवय मी तुम्हाला सांगणार आहे की ती पुरुषांनी आजपासून अंमलात आणली पाहिजे. सोपं आहे का? उपक्रम एकदम सोपं आहे. साने गुरुजी ज्या घरामध्ये जेवायला गेले, पुरुषांची सवय कशी असते की एकदा जेवण झालं, जेवण होईपर्यंत बायकोशी गप्पा मारतील, पण हात धुतला की पहिल्यांदा जाऊन टीव्ही लावतील. तर राष्ट्रवादीची शिवसेनेची युती होणार आहे की नाही? कारण ते आपल्यावर जबाबदारी, बरोबर आहे की नाही? कारण आपल्याला काही शिवाय सुचत नाही दुसरं काही. मग त्या बाईला उरलंय स्वयंपाक का नाही उरला, काही घेणं नाही आपल्याला. साने गुरुजी ज्या घरामध्ये गेले त्या घरामधल्या बाईचं जेवण होईपर्यंत साने गुरुजी तिच्या सोबत गप्पा मारायचे. एवढंच आजपासून करू नाही आपण की बायकोचं जेवण होईपर्यंत उठायचं नाही, तिच्या बरोबर असेल.
आणि वाटलं जमलं तर तिला आवरू लागायचं. आणि ते नाही करणार तुम्ही, ते शांती केला का आपल्या, बरोबर आहे ना, पुरुषांच्या बरोबर. साने गुरुजी त्या बाईला आवरू लागायचे आणि आवरल्यानंतर मगच बाहेर यायचे. गुरुजी असं लिहितात, आता मी गंभीरपणे सांगतो, गुरुजी असं म्हणतात की चुलीत विजलेला जाळ आणि उष्टी खरकटी भांडी हे बघून तिला जेवण तरी जात असेल का? आणि अशा बाईची आपण कुठलाही विचार न करता सरळ बाहेर निघून येतो. किमान पुरुषांनी तेवढं तरी केलं पाहिजे. गुरुजी तुरुंगात असताना त्यांचे मित्र एकदा त्यांना म्हटले, गुरुजी तुमचं आपण लग्न करून टाकू. चेष्टा चालली होती. गुरुजी म्हणे करून टाका. म्हणे मग आपण पेपरला आपल्याला जाहिरात द्यावी लागेल. म्हणे देऊन टाका. म्हणे मग जाहिरातीत काय लिहायचं? गुरुजी गंभीर झाले. गुरुजी म्हटले तर जाहिरातीत असं लिहा की ज्या बाईला तिची साडी नवऱ्यानं रोज धुतलेली चालेल तिनेच अर्ज करावा. बघा, म्हणजे साने गुरुजी असं म्हणतात की माझ्या बायकोची साडी रोज मी धुईल आणि ज्या बाईला चालणार आहे तिनेच माझ्याशी लग्न करायचं. आता आपण म्हणतो असं, पण बायकांना सुद्धा असे नवरे आवडत नाही. पूर्वी जर स्वयंपाक काय बायला सारखं करता, चला बाहेर तुमचं काम करा असं बाहेर. म्हणजे बायकांनी सुद्धा हे स्वीकारलंय की की नाही नाही आमचीच काम आहे, मग करा, मग चला, आम्हाला पुरुषांना तेवढंच पाहिजे, आम्ही त्याच्यातच अडकलेलो. सांगण्याचा मुद्दा असा की साने गुरुजी या अर्थानं स्त्री होता. महाराष्ट्रामध्ये फक्त 3च पुरुषांना पुरुष असून स्त्री म्हटलं जातं. एक विठू माऊली, एक ज्ञानदेव माऊली आणि तिसरं महाराष्ट्राची माऊली साने गुरुजी. नाही ते फक्त ज्ञानेश्वरांना पुरुष असून आम्ही ज्ञानेश्वर माऊली का म्हणतो हा प्रश्न आम्ही कधीच विचारत नाही. कारण आम्हाला माहिती आहे की ज्ञानेश्वरांच्या अंतःकरणामधली जी करुणा आहे, जे वांछील तो ते लावय म्हणणारे किंवा विश्वस्त धर्म सूर्य पाव म्हणणारे ज्ञानेश्वर हे संपूर्ण मानव जातीचे आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना माऊली म्हणतो. आणि म्हणजे साने गुरुजी सुद्धा हा पुरुष आहे आणि आई सुद्धा आहे. साने गुरुजीमध्ये बाप सुद्धा आहे आणि साने गुरुजीमध्ये आई सुद्धा आहे. पण मगाशी मी म्हटलं तसं की साने गुरुजींचं वर्णन फक्त आई रूपाने करायचं नाही, तर तो बाप सुद्धा आहे. जो माणूस आता उठव सारे रान, आता पेटव सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण, असं जो लिहितो तो माणूस काय रडका असणार? ज्या माणसानं ब्रिटिशांना चॅलेंज केलं तो माणूस काय रडका असणार? त्या नाशिकच्या तुरुंगामध्ये साने गुरुजी असताना जेलरने असा नियम केला होता की जेलर आल्यानंतर खाली वाकायचं आणि सलाम करायचा. साने गुरुजी म्हटले मी सलाम करणार नाही. ते जेलरने साने गुरुजींच्या पायावर रक्त निघेपर्यंत मारलं होतं तरी साने गुरुजींनी सलाम केला नाही. हा साने गुरुजी होता. आणि मग नरहर कुरुंदकर एके ठिकाणी लिहितात की साने गुरुजी रडके होते का? होय, साने गुरुजी रडके होते. कुरुंदकर पुढे लिहितात की साने गुरुजी रडके होते, पण साने गुरुजींच्या अश्रूंनी अनेकांना तुरुंगात जाण्याची प्रेरणा दिली. साने गुरुजींच्या रडक्या साहित्यानं अश्रूंनी अनेकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. होय, साने गुरुजी रडके होते. असं जगातलं कोणतं साहित्य आहे ते वाचून अनेक जण तुरुंगात जायला तयार झाले आणि हे साने गुरुजींनी करून दाखवलं. मी परत वसतिगृहाकडे येतो. त्या वसतिगृहामध्ये साने गुरुजी असताना विद्यार्थ्यांवर वेगवेगळे संस्कार करायचे. त्या माणसाचा एक उपक्रम मी आपल्याला सांगेन आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपण काहीच करत नाही मुलांसाठी. छात्रालय नावाचं एक भित्तीपत्रक साने गुरुजी रोज द्यायचे. छात्रालय नावाचं भित्तीपत्रक खांबळ टेकून बसतले इकडं. हा, तर नाही त्यात मला काही वावगं वाटत नाही. हा, ऍडिक्शन काय नाही का? तर मी पूनम मॅडमला विनंती करेन की खरोखर गांभीर्याने विषय घ्या. म्हणजे हे वर्गात काय करत असते संस्थेचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक असताना जर तुमच्या हातातला मोबाईल सुटत नाही तर वर्गात काय करत असतात? मी स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे का? हो ना, पण ते बघा ना आता. हा, नाही खरंच व्यक्तिगत विचारायचं तुम्हाला दिसतं. हा, म्हणजे आपल्याला असं वाटतं विद्यार्थ्यांनी आपण शिकवताना असं नीट आपल्याकडे बघावं, तसं मला असं वाटत
कोणी खाली पाहतंय, कोणी काय करतंय. सांगण्याचा मुद्दा असा, काय होतं याच्यातून इतर लोक डिस्टर्ब होतात. तर गुरुजी त्या वसतिगृहामध्ये राहताना गुरुजींनी जो एक उपक्रम केला, त्या उपक्रमाचं नाव होतं छात्रालय. छात्रालय नावाचं एक भित्तीपत्र साने गुरुजी रोज द्यायचे. बघा या माणसाने किती वेळ दिलाय मुलांसाठी. विद्यार्थी त्यांनी समजून घ्या. हा माणूस आदल्या दिवशी लायब्ररीमध्ये जायचा, 1 तास वेगवेगळे पुस्तकं पाहायचं तत्वज्ञान मंदिरामध्ये. ती सगळी माहिती लिहून काढायचा. पहाटे 4 वाजता साने गुरुजी उठायचे. कंदिलाच्या प्रकाशात, त्या काळात अशी लाईट पण नाही, कंदिलाच्या प्रकाशात हा माणूस ते भित्तीपत्र पूर्णपणे लिहून काढायचा. पहाटे 4 ते 6 पर्यंत 2 फुलस्केपचे कागद साने गुरुजी लिहून काढायचे आणि ते लिहिलेले कागद विद्यार्थी सकाळी 6 वाजता उठण्यापूर्वी भिंतीवर लावलेले असते. कल्पना करा, आदल्या दिवशी हा माणूस लायब्ररीत 1 तास घालवतोय, पहाटे 4 वाजता उठतोय, 1.5-2 तास हा माणूस ते सगळं लिहून काढतोय आणि विद्यार्थ्यांसाठी लावतोय. 2 फुलस्केपचे कागद. किती दिवस केलंय साने गुरुजींनी? हे 2 वर्ष केलंय. 2 वर्षाचे दिवस होतात 365 गुणिले 2 730. मी 130 दिवस सुट्टीचे सोडून देतो. किमान 600 दिवस साने गुरुजींनी हे केलं आणि रोज 2 कागद लिहिले, म्हणजे 1200 कागद साने गुरुजींनी लिहिले. 1000 कागद नुसत्या स्मरणशक्तीनं आणि पुस्तकातून शोधून विद्यार्थ्यांसाठी लिहिले. माझ्या खानदेशातल्या विद्यार्थ्यांना नवं वाचायला मिळत नाही, नवं बघायला मिळत नाही, म्हणून साने गुरुजींनी हा उपक्रम केला. काय कमिटमेंट आहे मला सांगा विद्यार्थ्यांसाठी. माझ्या खानदेशातल्या विद्यार्थ्यांना जगातलं ज्ञान मिळालं पाहिजे म्हणून रोज भित्तीपत्र लिहिणारा साने गुरुजी हा या खानदेशामध्ये होऊन गेला आणि आपण त्याचे वारस आहोत. आणि म्हणून मी कधी कधी शिक्षक समुदायावर जे चिडतो ते यासाठी चिडतो की अरे आपण कुणाचे वारसदार आहोत? आपण कुणाचे वारसदार आहोत? आपण किती काम करायची गरज आहे? आपण किती लिहिण्याची गरज आहे? आपण समाजाचं नेतृत्व करायची गरज आहे. आपल्याला किती मोठा इतिहासाचा ओझ आहे. आणि म्हणून साने गुरुजी हा आमचा बाप आहे. साने गुरुजी हा आमचा मूळ पुरुष आहे. शिक्षक समुदायाने अभिमानाने सांगितलं पाहिजे की 100 वर्षाच्या साने गुरुजींचा आज मी वारसदार आहे. मी साने गुरुजी. 100 वर्षापूर्वी या खानदेशात जे साने गुरुजींनी काम केलं त्या साने गुरुजींचा आज मी वारसदार आहे. आणि म्हणून मला साने गुरुजींचे काहीतरी गुण माझ्यामध्ये आले पाहिजे. – 1930 साल उजाडलं. साने गुरुजींचं मन आता त्या शाळेमध्ये रमेना. गुरुजींनी गोखले गुरुजींकडे परवानगी मागितली की गुरुजी मला आता सोडा, मला आता जाऊ द्या, मला आता स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घ्यायचा. इतक्या चांगल्या शिक्षकाला कोण सोडेल मला सांग. आपण जर आपल्या मुख्याध्यापकाला म्हणतो की मी उद्या नोकरी शोधतो, तर मुख्याध्यापक म्हणजे आजच का सोडत नाही? पण साने गुरुजींसारखा शिक्षक ते विनवणी करत राहिले मुख्याध्यापकांना की मला सोडा, मला जाऊ द्या, मला स्वातंत्र्य आंदोलनामध्ये भाग घ्यायचा. 1930 साल उजाडलं. महात्मा गांधींनी संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली. लाहोर काँग्रेसने स्वातंत्र्याचा ठराव केला. आणि साने गुरुजींच्या लक्षात आलं की आता या नोकरीमध्ये थांबण्यात अर्थ नाही, आता आपण स्वातंत्र्य आंदोलनात गेलं पाहिजे आणि इथून आपल्याला निघून गेलं पाहिजे, कारण आपल्याला इथं कोणीच सोडणार नाही. साने गुरुजी कुणाला न सांगता नोकरीतून निघून गेले हे आपण या ठिकाणी नोंद करून घ्या.
दिवस होता 29 एप्रिलचा, वर्ष संपत आलेलं. म्हणजे गुरुजींनी ते सुद्धा लक्षात ठेवलं की मुलांची नुकसान नाही झाली पाहिजे. 29 एप्रिलचा दिवस उजाडला. साने गुरुजी बागेमध्ये गेले, विहिरीचं पाणी काढलं, सगळ्या झाडांना पाणी घातलं. का तर उद्या उद्या झाडांची कोण काळजी घेईल. रात्री मुलं झोपल्यानंतर छात्रालयाचा अंक साने गुरुजींनी लाल शाईने लिहिला, शेवटचा अंक, कारण तो लक्षात राहावा म्हणून. तुम्ही जर कधी अमळनेरला गेलात तर अमळनेरचं जे वाचनालय आहे नगरपालिकेचं, त्या वाचनालयामध्ये लॅमिनेशन करून ठेवलेले ते सगळे अंक आपण जरूर बघा. लाल शाईने गुरुजींनी तो अंक त्या ठिकाणी लावला. पुढच्या बाजूला वॉचमन बसलेला होता, म्हणून साने गुरुजींनी शबनममध्ये आपले सगळे कपडे भरले, ती खांद्याला अडकवली. सामान तरी त्या माणसाचं काय असणार. आणि मागच्या दारानं ते मैदानामध्ये आले, झाडाची फुलं तोडली आणि मुख्याध्यापकांच्या घराच्या पायरीवर, सगळ्या शिक्षकांच्या घराच्या पायरीवर ती फुलं साने गुरुजींनी ठेवलेली. काय प्रेम आहे बघा एकमेकाबद्दल. त्या काळात अमळनेरहून जळगावला जाणारी रेल्वे पहाटे 6 वाजता असायची. आता आहे की नाही मला माहित नाही, पण 6 वाजता ती रेल्वे असायची. गुरुजी झपझप अंधारामध्ये तिथून चालत चालत रेल्वे स्टेशनवर आलेले आणि इंजिनाच्या मागच्या डब्यामध्ये गुरुजींनी अंगावर पांघरून घेऊन गुरुजींनी झोपून घेतलेले, आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून. तितक्यात गोखले गुरुजी, त्यांचे जे मुख्याध्यापक आहेत गांधीवादी, ते झोपेतून उठले. त्यांनी दार उघडलं, बघतात तर पायरीवर फुलं. त्यांच्या लगेच लक्षात आलं की पक्षी पिंजऱ्यातून उडाला. पक्षी पिंजऱ्यातून उडाला. ते झपझप पाय टाकत वसतिगृहामध्ये आले. वसतिगृहामध्ये बघतात तर प्रार्थना चालू आहे. मुलं प्रार्थना म्हणतायत, समोर उदबत्ती जळते. पण रोज जसे साने गुरुजी बसलेले असायचे तसे आज साने गुरुजी तिथे बसलेले नाहीये. त्यांनी मुलांना विचारलं, वॉचमनला विचारलं, आणि त्या मुख्याध्यापकाचं शिक्षकावर किती प्रचंड प्रेम बघा, की अंधारामध्ये ते गोखले गुरुजी साने गुरुजींना हाक मारत अंधारामध्ये रेल्वे स्टेशनवर आलेले. हा प्रसंग या परिसरात घडलेला आहे मित्रांनो. आणि प्रत्येक डब्यामध्ये तो जाऊन साने गुरुजींना हाक मारतोय मुख्याध्यापक, की आहो साने, आहो साने. कुठूनच हो येत नाही. शेवटी इंजिनाच्या मागच्या पहिल्या डब्यामध्ये त्यांनी पाहिलं, एक कृश व्यक्ती अंगावर पांघरून घेऊन झोपलेली आहे. त्याने खसकन ते पांघरून ओढलं आणि म्हणाले, उठा. साने गुरुजींचा गच्च हात धरला, म्हणाले, चला परत शाळेत. साने गुरुजी रडायला लागले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, गोखले गुरुजी थांबलो इतके दिवस, पण आता नका थांबू. मला खरंच थांबू नका. मला महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे आणि ब्रिटिशांची शाळा नावाचे कारखाने आपण बंद करून टाकले पाहिजेत. खरं शिक्षण या देशात स्वातंत्र्यानंतर सुरू होईल. आपण सगळ्यांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. गोखले गुरुजींच्या लक्षात आलं की आता या माणसाला थांबवण्यात अर्थ नाही. दोघे जण प्लॅटफॉर्मवर उतरले. गोखले गुरुजींनी साने गुरुजींना घट्ट मिठी मारली. दोघांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. रेल्वेची शिट्टी वाजली. साने गुरुजी डब्यात बसले. गोखले गुरुजींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि साने गुरुजी पुढच्या प्रवासाला निघून गेले. गोखले गुरुजींनी शाळेमध्ये येऊन गुरुजींचं मास्टर काढलं, शाळेचं मास्टर काढलं आणि गुरुजींच्या नावापुढं LEFT लेफ्ट असं लाल शाईने लिहिलं. तुम्ही आज जरी कधी अमळनेरला साने गुरुजींच्या शाळेमध्ये गेलात तर त्या ठिकाणी मास्टरमधली ती नोंद लेफ्ट अजूनही बघायला मिळते. या देशामध्ये मला भारत भ्रमण करायचंय, पत्नीसोबत वेळ घालवायचा आहे म्हणून नोकरी सोडणारे अनेक शिक्षक असतील. मला एखादा व्यवसाय करायचा आहे म्हणून सुद्धा नोकरी सोडणारे अनेक शिक्षक असतील. पण मला या भारत मातेला स्वातंत्र्य करायचंय, मला या समाजाची सेवा करायची, यासाठी नोकरी सोडून नोकरी बाहेर गेलेला साने गुरुजी हा या देशातला एकमेव शिक्षक आहे मित्रांनो, एकमेव शिक्षक. आणि त्यानंतर मग पुढचा इतिहास मी सांगत नाही, आपला वेळ बघता. साने गुरुजी त्यानंतर
स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी घेतले. ब्रिटिशांविरुद्ध प्रचंड आग त्या माणसाने ओकली. इतकी आग ओकली की 30 एप्रिलला हा माणूस रिटायर झाला आणि 17 मेला 17 दिवसामध्ये ब्रिटिशांनी त्यांना जेलमध्ये टाकलेले. काय आक्रमक काम केलं असेल कल्पना. 42च्या लढ्यामध्ये साने गुरुजींनी काम केलं. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर मुक्त व्हावं दलितांना म्हणून 21 दिवसाचं उपोषण साने गुरुजींनी केलंय. आंतरभारतीची स्थापना केली. गुरुजींची इतर कामं मी तुम्हाला सांगत नाही. मला भाषणाच्या शेवटच्या भागामध्ये हा भाग आपण नीट ऐका की गुरुजींपासून आज मी काय घेऊ शकतो. धनगर सरांनी आणि या सगळ्यांनी मला जो विषय दिला तो यासाठी दिला की तुमच्यामध्ये ही प्रेरणा कशी जाईल. मी 4च गोष्टी सांगणार की गुरुजींपासून मी काय घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक उत्स्फूर्तता आली पाहिजे, एक आनंद आला पाहिजे. काम करताना कामावरचं प्रेम आलं पाहिजे. जसं साने गुरुजींनी केलं. 11 वाजता शाळा आहे, 10 वाजता वाजले का 10 आता जावंच लागेल असं नाही झालं पाहिजे. आपण नोकरीत 10 वर्ष झाले, पहिले 5 वर्ष माणसं एकदम चांगलं काम करतात. म्हणजे शिक्षण सेवक असताना सगळ्यात बेस्ट शिक्षक असतात. आणि 50 झाला तर लोक आपले काय राहिले आता 8 वर्ष, राहिले 7 वर्ष, अरे पगार चालू आहे बाबा तुझा, कर ना. म्हणजे आपल्या देशाचं रचना अशी गट शिक्षण अधिकारी साहेब की शिक्षण सेवक असताना माणूस प्रचंड काम करतो तेव्हा सगळ्यात कमी पगार असतो आणि शेवटच्या 2 वर्षात तो काहीच करत नाही तेव्हा त्याला सगळ्यात निवड श्रेणी मिळते सगळ्यात. आणि म्हणून आपला उत्साह टिकवणं, आपल्यामधली साने गुरुजींसारखं लहान मूल टिकवणं हे खरं चॅलेंज आहे. आपल्याला लहान मूल होता आलं पाहिजे मुलांसारखं. साने गुरुजी लहान मुलांमध्ये लपाछपी खेळायचे. नागपूरला जेव्हा साने गुरुजी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करायला गेले, बघा साहित्य संमेलनाचं उद्घाटन करायला साने गुरुजी गेले. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता. गुरुजी आदल्या दिवशी सकाळी पोहोचले. त्या संयोजकांना म्हटले, ज्यांच्या घरी उतरले, म्हणे आता माझ्याकडे काय काम आहे का तुमचं. म्हणे काही नाही, आपला कार्यक्रम उद्या आहे ना. म्हणे उद्या ठीक आहे म्हणे, मी पोरांबरोबर खेळतो. आणि हा एवढा मोठा विद्वान माणूस लहान पोरांबरोबर लपाछपी खेळतो. ज्या गावात गुरुजी गेले त्या गावात साने गुरुजींनी गोष्टी सांगितल्या मला. ज्या गावात साने गुरुजी गेले त्या गावात साने गुरुजींनी गाणी म्हणून दाखवली मला. आणि उत्कटता इतकी प्रचंड, गुरुजींच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. आपल्या डोळ्यामध्ये येतं पाणी. जवळचा माणूस मेला तरच आपण रडतो, इतर वेळी आपल्या डोळ्यामध्ये पाणी येत नाही. मी पुग वैद्य नावाचे एक विचारवंत आहेत, त्यांना असं विचारलं होतं की मला शिक्षकांचा अभ्यास करायचा, मी काय प्रश्न विचारलो. बघा मी प्रश्न काय विचारला, मला शिक्षकांचा अभ्यास करायचा, काय प्रश्न विचारलो. तर काही नाही, शिक्षकांना एकच प्रश्न विचारला की ढसाढसा रडून किती वर्ष होऊन गेले. काय प्रश्न विचार म्हणे, ढसाढसा तुम्ही रडलात या घटनेला किती वर्ष होऊन गेली. मी म्हटलं असं का बरं. त्याने अरे घरातला माणूस मेला तरच माणसं रडतात, नाही तर डोळ्यातच पाणी येत नाही. आम्ही असे कोरडे ठाक झालेलो आहोत. साने गुरुजींकडून जर काही शिकायचं असेल मित्रांनो तर आपल्या अंतःकरणामध्ये एक माया आली पाहिजे, प्रेम आलं पाहिजे, करुणा आली पाहिजे, जिव्हाळा आला पाहिजे. मुलांच्या अंगावर आपल्याला हात फिरवता आला पाहिजे, डोक्यावर हात फिरवता आला पाहिजे. साने गुरुजींचे डोळे असे आहेत की कधी रडतील साने गुरुजी असं वाटतं. आपला चेहरा असा भावूक असला पाहिजे. आपल्याला मुलांना स्पर्श करता आला पाहिजे, मुलांना जवळ घेता आलं पाहिजे, प्रेमाने त्यांची चौकशी करता आली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या घरी आपण गेलं पाहिजे, त्यांची सुखदुःख समजून घेतली पाहिजे. म्हणजे मी मुख्याध्यापक असताना एक उपक्रम केला होता, तो आपणही करावा की चहा पिण्याचा उपक्रम. तुम्ही म्हणाल चहा पिण्याचा उपक्रम म्हणजे काय. तर वर्षातून क्लास टीचरनी, शाळेच्या वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातल्या प्रत्येक मुलाकडे एकदा तरी चहा प्यायला जायचं. सोपा उपक्रम. तुम्हाला याने काय होणार, याने खूप काही होणार. त्या मुलाच्या घरचे जे गोरगरीब आईबाप आहेत त्यांना गुरुजी विनाकारण आमच्या घरी आले. ऍडमिशनला पोरं शोधायला फिरतो आपण बरोबर, ते वेगळं. पण कुठलं काम नसताना घेता आलं पाहिजे. तर तुम्ही असा संकल्प करा की माझ्या वर्गात समजा 50 मुलं आहेत तर 50 मुलांच्या घरी मी जाईल. वर्षभरात जायचे, ते काही दर महिन्याला नाही जायचे, एकदाच जायचं. आणि पोरं काय असे एक या डोंगरावर त्या डोंगरावर असे राहत नाही, एकाच गावात पोरं राहतात जवळपास. एका वेळी 4-4, 5-5 पोरं होऊ शकतात. ग्रुपनी जा, लेडीजनी जेंट्स.
आणि त्या कुटुंबाची चौकशी करा की ते शेतकरी जगतात कसे, काय परिस्थिती आहे त्यांची, त्या बाईचं दुःख काय, त्या पुरुषाचं दुःख काय, कसे जगतात शेतकरी, हे सगळं समजावून घेणे म्हणजे साने गुरुजीचं नाही. साने गुरुजींकडून अजून काय घेण्यासारखं आहे? तुमच्यापैकी प्रत्येकाला बघा, पूनम मॅडम समोर सांगतो मी, किमान 100 गोष्टी माहित पाहिजे तुम्हाला आणि किमान 50 गाणे आले पाहिजे. तर कसं करायचं बघा तुम्ही, युट्यूब वापरायचे का काय वापरायचे बघा, पण 100 गोष्टी तुम्हाला मुलांना सांगता आल्या पाहिजे. नानासाहेबांना विचारलं तुम्ही, ते जेव्हा शाळेमध्ये जात होते तेव्हा शिक्षक गोष्टी सांगायचे. आज आम्हालाच गोष्टी येत नाही तर पोरांना कुठून असते. आणि त्या गोष्टीमध्ये पुन्हा रामायणाची नाही घ्यायची, महाभारताची नाही घ्यायची, ईसापनीतीची नाही घ्यायची. असं जर म्हटलं तुम्हाला शिवाजी महाराजांच्या सोडून अशा गोष्टी सांगा असं म्हटलं, कारण त्या गोष्टी मुलांना माहिती आहेत. शिवाजी महाराजांच्या गोष्टी माहिती आहेत मुलांना, रामायण माहिती आहे. नव्या गोष्टी सांगा म्हटलं तर अजून अवघड पंचायत व्हायच्या. आणि म्हणून त्यासाठी ज्या व्यवसायात आपण आहोत ना, त्या व्यवसायामध्ये या गोष्टी आवश्यक आहेत. तुमच्यापैकी किती जणांना गाणे म्हणतात? शांतता. मला सांगा, साने गुरुजींनी किती गाणी लिहिली मला सांगा ना. 428 पानाचं पुस्तक आहे, पत्री नावाचं. चला माझ्या बरोबर एक गाणं म्हणायचं, चालेल? आणि लहान मुलांसारखं म्हणायचं, लाजायचं नाही. चला बागेमध्ये पक्षी बघायला, चला बागेमध्ये पक्षी बघायला. मुलांना म्हणा, इवलीशी भुरकी चिमणी बघायला. मी जसं म्हणतो तसंच म्हणायचं, इवलीशी भुरकी चिमणी बघायला. चला बागेमध्ये पक्षी बघायला. धिटूकला काळा कावळा बघायला. चला बागेमध्ये पक्षी बघायला. क्वॅक 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 बदक बघायला. क्वॅक 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 बदक बघायला. चला बागेमध्ये पक्षी बघायला. मिठू मिठू बोलतोय पोपट बघायला. चला बागेमध्ये पक्षी 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 बघायला. चला पक्षी बघायला. आता खरं साने गुरुजींची जयंती साजरी झाली. करील मनोरंजन जो मुलांचे, पुढं काय प्रभूशी नाते जडेल तयांचे. आपलं पोरांशीच नातं जडायला अजून तयार नाही, प्रभूचं लय लांब राहिला, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आपल्याला गाणे आणि गोष्टी आल्या पाहिजेत. आणि म्हणून मी मॅडमला अशी विनंती करीन की किमान प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शिक्षकाने 5-5 गोष्टी शोधल्या तरी 100 गोष्टी होतील की नाही. आज युट्यूब आहे आपल्या मदतीला. ही गाणी आहेत, सगळी छान छान गाणी आहेत. सेवादलाची, राष्ट्र सेवादलाची गाणी, याची गाणी. मी गंभीरपणे वैचारिक भाषण जसं करतो तसं शाळेत गेल्यावर लहान मुलांना गाणे म्हणून दाखवतो. बदकाचं गाणं, बेडकाचं गाणं, असे छोटे छोटे गाणे म्हणून दाखवतो. ते आलं पाहिजे ना तुम्हाला. मुलांशी काय तुम्ही भारताची अर्थव्यवस्था गप्पा मारणार आहे?
लहान मुलांशी असंच बोललं पाहिजे, तुम्ही त्यांच्या लँग्वेजमध्ये बोललं पाहिजे. वेळ झालाय, शेवटचा मुद्दा. परत तुम्ही म्हणाल की यांना कशाला बोलवलं, कारण मी आता जो विषय काढणार आहे तो जरा अवघड आहे. तो विषय आहे शिक्षकांचे वाचन, आणि तिथं मी थांबणार आहे. शेवटचा मुद्दा सांगा. माझा एक मित्र असं म्हणतो की शिक्षक वाचत नाहीत, शिक्षक वाचत नाहीत, शिक्षक वाचत नाहीत, हे इतक्या वेळा सांगून झाले की ते वाक्य सुद्धा आता शिक्षक वाचत नाहीत. मला सांगा, ज्या साने गुरुजींच्या फोटोला आज आपण हार घातला, त्या साने गुरुजी नावाच्या माणसानं किती प्रचंड वाचन केलं असेल. जो माणूस 150 पुस्तकं लिहितो त्याने वाचन किती प्रचंड केलं असेल, आणि वय फक्त 50 वर्षाचं. आपला जो पेशा आहे ना, तुम्हाला सांगतो, शिक्षकी पेशा, या पेशामध्ये ज्ञान हेच भांडवल आहे, दुसरं काहीच भांडवल नाही. इथं बघ कुणाची किती ताकद आहे, कुणाची किती ताकद, याच्यावर नाही तुमचं काम. तुमच्या डोक्यात किती ज्ञान आहे. मला सांगा, आज 500 किलोमीटरवरून तुम्ही मला का बोलवलं? वाचन केलंय म्हणूनच ना. मी वाचन केलंय, मी लेखन केलंय, मी विचार केलाय म्हणून तुम्ही मला बोलवलं ना जेवढ्या लांब. नाही तर कशाला बोलवलं असतं मला? आणि म्हणून जगामध्ये ज्यांना ज्यांना ज्ञान आहे त्याच शिक्षकांना समाजाचा आदर मिळतो. लक्षात घ्या. साधी गोष्ट आहे ना, मला सांगा ना, तो वायरमन आहे समजा, त्या वायरमनच्या छातीला हात लावा बरं, इथं टेस्टर लावलेला असतं आणि त्याचा जो बिझनेस आहे. तुम्ही टेलरच्या दुकानात जा, त्याच्या कानाला सिस पेन्सिल लावलेली असते, कारण तो त्याच्या बिझनेसमध्ये पूर्ण वेळ विचार करत असतो की कसे कपडे शिवायचे, कसं काय करायचं. आम्हीच असे की आमच्या व्यवसायाचं जे भांडवल जे पुस्तक आहे तेच आमच्याकडे नाही. वर्तमानपत्र विकत नाही घेणार शिक्षक मी बघतो. आज तुमच्या घरामध्ये किती पुस्तकं आहेत हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. माझ्या घरामध्ये 900 पुस्तकं आहेत, 900. काही लाख रुपयाची पुस्तकं मी विकत घेतली. आता महात्मा फुलेंची 200वी जयंती येणार आहे. मी परवा 3,500 रुपयाची पुस्तकं आणली महात्मा फुलेंची. इंग्रजीतली अनेक पुस्तकं आहेत माझ्याकडे किमान 100 इंग्रजीतली पुस्तकं आहेत. तुमच्या इतकंच पगार मलाही मिळतो, पण त्याच्यातूनच मी ही सगळी खरेदी केली. माझ्या घरातलं फर्निचर नाही मी सारखं बदललं. मी फार मोठा बंगला नाही बांधला, पण जो खर्च करायचा तो मी पुस्तकांवर खर्च करावा. आज साधनाताईंच्या पुण्यतिथीनिमित्त आणि साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला एक शपथ घालणार आहे, आणि ती शपथ अशी आहे की आजपासून मागचं सोडून दिवसा किमान 25 पानं वाचल्याशिवाय झोपायचं नाही. पंचवीस पानांचं वाचन केल्याशिवाय झोपायचं नाही. आता मला याची गॅरंटी आहे की आज आणि उद्या हा उपक्रम सक्सेस होणार. मला टेन्शन परवाच आहे. ते काय, आमच्या भावकीत लग्न होतं, तिकडे गेलो होतो, ते एका भेटायला गेलो होतो, ते दावा होता, तिकडे गेलो होतो, झालं चालला. संकल्प म्हणजे संकल्प साने गुरुजी सारखा. 20 पानं करू, चला 5 पानं अजून तुम्हाला सूट, पण 20 पानं वाचल्याशिवाय झोपायचं नाही. काय चमत्कार होईल. एका महिन्यामध्ये तुमची 600 पुस्तकं 600 पानं वाचून होतील. 150 पानाचं एक पुस्तक असतं, म्हणजे महिन्याला तुमची 4 पुस्तकं होतील. 12 महिन्याचे 12 चौक 48, आणि दिवाळीच्या सुट्टी महिन्यात एक जास्त वाचा, 50 पुस्तकं. ज्यांची 10 वर्ष नोकरी राहिली त्यांची 500 पुस्तकं वाचून होतील, आणि ज्यांची 20 वर्ष नोकरी राहिली त्यांची 1000 पुस्तकं वाचून. मी मुख्याध्यापक ज्या शाळेमध्ये होतो तिथे मी हा उपक्रम केला होता. मी तिथे हा उपक्रम केला होता की शाळेचा ग्रुप केला होता, आणि रोज रात्री 9 वाजता काय वाजतं ते टाकायचं. तू म्हणाल कोणी काही टाकत असेल, तुम्हाला माझ्या अंदाजाला असेल याच्यावर मागाशी मुख्याध्यापक म्हणून कसा असेल. पुस्तक वाचून झालं की पुस्तक वाचून झाल्यानंतर त्या पुस्तकाचा परिचय द्यायचा 2 पानामध्ये, त्याच्या खाली माझी सही घ्यायची. प्रत्येक शिक्षकाला एक वही करायला सांगितलं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की एका वर्षामध्ये आमच्या एका शिक्षकाने 27 पुस्तकं वाचली.
ते घडू शकतं. आणि म्हणून मी मागचं सोडून देतो. चला शिक्षकांवर टीका करणं वगैरे चला सोडलं मी. चला तुम्ही वाचत नाही काही टीका करत नाही तुमची. पण उद्यापासून जर वाचलं नाही, मी पुन्हा मॅडमला विनंती केली की तुम्ही याचा आढावा घ्या प्रत्येक शाळेमध्ये गेल्यानंतर, की तुम्ही वह्या करायला सांगा यांना की काय वाचलंय काय वाचलं नाही. आणि याच्यात नवं काय, आपलं जॉब आहे ना, तो जॉब चार्ज आहे ना आपला. सरकार यासाठी पगार देते आपल्या. तुम्ही जर पुस्तकं वाचणार नसणार, बोल नका, तुम्ही जर पुस्तकं वाचणार नसाल, सर हसताय बोल नका, तर मग काय किराणा दुकानदारांनी पुस्तकं वाचायची का फिटरने पुस्तकं वाचायची गॅरेज मध्ये, कुणी वाचायची पुस्तक? हे आपलं काम आहे. आपण समाजाचं नेतृत्व करायचं. आणि थांबताना एकच मुद्दा थांबतो की विद्यार्थ्यांशी आपण सामाजिक विषयावर गप्पा मारल्या पाहिजे. त्यांची जी गरिबी आहे, त्यांचं जे दारिद्र्य आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण मुलांशी बोललं पाहिजे. सारखं ऑफ द जेल हायस्कूलच्या शिक्षकांना सांगायला, हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना विनंती करेल की हे सगळं कधी बोलायचं मुलांशी, तर ऑफ तासाला बाकी काहीच करायचं नाही. ऑफ तासाला वाया तपासायला न्यायच्या नाही, टाचन वैला न्यायची नाही, मोबाईल बघत बसायचं नाही ऑफ तासाला. मी माझ्या आयुष्यामध्ये एवढी पुस्तकं लिहिली, पण ऑफ तासाला वर्गावर कोरा गेलेलो आहे. असं जाणार, गाणं म्हणणार, गोष्ट सांगणार, मुलांशी गप्पा मारणार. कोणताही विषय, मोबाईलचा विषय, पिक्चरचा विषय, टीव्हीचा विषय, जाहिरातींचा विषय, कोणताही विषय काढायचा, पोरांची गप्पा मारायची. शेतीपासून गप्पा मारा ना, शेतीत काय लावलंय, काय पिकतंय, काय नाही पिकत, इथपासून करा. थंडीवर गप्पा मारा, थंडी का वाढली, ग्लोबल वॉर्मिंग पर्यंत मुलांना. पण मुलांशी बोललं पाहिजे. जे प्राथमिक शिक्षक असतील त्यांनी शाळा सोडताना शेवटचे 20 मिनिटं काहीच शिकू नका. पोरंही कंटाळलेले, आपणही कंटाळलेले, गप्पा मारा मुलांची. साने गुरुजी जसं करत होते तसं मुलांशी आपण बोललं पाहिजे. आणि म्हणून मी असं आपल्याला आवाहन करेन की कालपर्यंत जे आयुष्य आहे ते आपलं गेलं, पण उद्यापासून जी नोकरी उरलेली आपली ती मी साने गुरुजींच्या प्रेरणेने करेन. मी प्रचंड वाचन करेन, मुलांच्या घरोघर जाईल, मुलांना मारणार नाही, मुलांशी असे प्रेमाने वागेल, मुलांशी असे करुण्याने वागेल, आणि मुलांना गाणे सांगेल, गोष्टी सांगेल, आणि स्वतःचा व्यासंग जास्तीत जास्त वाढवेल. माझं एक प्रसिद्ध वाक्य आहे. ते वाक्य असं की शिक्षक म्हणून जन्म होण्याचा एक क्षण असतो, तो कदाचित काही जण रिटायर झाले तर त्यांच्या आयुष्यात येत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्यापासून तुमच्या त्या शिक्षकाला जन्म द्या, की आजपर्यंत आपण काय जशा नोकऱ्या केल्या तशा नोकऱ्या केल्या, पण उद्यापासून मात्र मला नानासाहेब माझ्याकडे बघतायत म्हणून मी नोकरी करणार नाही, पूनमताई माझ्याकडे बघतायत म्हणून मी नोकरी करणार नाही, गट शिक्षणाधिकारी शाळेवर येतील म्हणून मी नोकरी करणार नाही, माझा पगार चालू आहे म्हणून मी नोकरी करणार नाही. मी नोकरी त्यासाठी करेन की मला आंतरिक समाधान मिळालं पाहिजे. आणि माझ्या समोरची जी लेकरं आहेत ना, त्या लेकरांचं आयुष्य बदललं पाहिजे. मी लातूर जिल्ह्यामध्ये फिरत होतो, आणि लातूर जिल्ह्यामध्ये फिरता फिरता एक सेतुशाळा नावाचा आमचा एक उपक्रम होता सर्व शिक्षा अभियानमध्ये, तो मी पाहत होतो. तर त्या शाळेमध्ये रात्रीच्या वेळी त्या शाळा चालायची, तर सगळा बोगसपणा, इकडे पोरच नाही, तिकडे खोटे पोरं दाखवलेले, सगळा प्रकार तुमच्या शाळेवर आयडीसारखा. तर मला ते गाडीतले शिक्षणाधिकारी म्हटले की सर तुम्ही नाराज नका हो, आमच्या तालुक्यातली एक शाळा फक्त तुम्ही बघा. म्हटलं काय त्या शाळेमध्ये? म्हणजे चला तर खरं तुम्ही. आता म्हटलं दिवसा एवढा बोगस शाळा पाहिल्या, रात्री चालू असेल शाळा, म्हणजे चला तर खरं. आमची गाडी त्या गावामध्ये गेली. एक मंदिराचा मंडप, एक 50-55-60 वर्षाचा एक माणूस बसलेला, पायजमा शर्ट बसलेला, मुलं असे अभ्यास करत बसलेले. तर मी दिवसभर प्रचंड तापलो होतो, सगळं खोटं पाहून. मी डायरेक्ट म्हटलं कोण येतं शिक्षक? म्हटलं नमस्कार मी. म्हटलं पोरांना जेवण दिलंय का? म्हणजे दिलंय. म्हटलं कुठं ताट? त्यांना ताट दाखवलं. म्हटलं पोरं काय करतात? म्हणजे अभ्यास करतात. म्हटलं का बरं? म्हणजे GR मध्ये लिहिलंय ना की संध्याकाळी मुलांचा अभ्यास घ्यावा. म्हटलं वेगळंच पाणी दिसतं. म्हटलं पोरांना वस्तू वाटल्या का? म्हणजे हो. तर म्हटलं कुठे वाटप रजिस्टर? त्यांना वाटप रजिस्टर. मग मात्र मी हादरलो. म्हटलं इतक्या खेडेगावात रात्रीच्या अंधारात हा माणूस शाळा चालवतोय, म्हणजे हा नक्कीच वेगळा असेल. मी त्याच्या जवळ गेलो. तर म्हटलं गुरुजी नाव काय तुमचं? तो म्हटलं त्यांनी सांगितलं नाव. म्हटलं वय किती तुमचं? म्हणजे 57.5 वर्ष. 57.5 वर्ष म्हणजे रिटायरमेंटला 6 महिने राहिले. म्हणे हो 6 महिने राहिले. म्हटलं रजा किती वर्ष आहे तुमची शिल्लक? म्हणजे 1 वर्ष रजा शिल्लक. म्हटलं का नाही घेतली? तर म्हटलं घरी बसून काय करणार, शाळेत. मग मात्र माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं असेही शिक्षक आहे महाराष्ट्रामध्ये. म्हटलं गुरुजी का करावं असं वाटतं तुम्हाला? तुम्ही आता शाळेचे सगळे भ्रष्टाचार केला असता, घरी निघून गेले असते, तर चौकशी लागेपर्यंत तुम्ही रिटायर पण झाले असते. म्हटलं काय कोण बिघडवणार आहे तुमचं? का करावं असं वाटतं तुम्हाला?
आणि असं अंधारामध्ये पाहिलं, मला त्याचा अजून चेहरा दिसतो. तो म्हटलं, खरं सांगू सर, हे साने गुरुजी, हे महात्मा फुले, हे महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, आंबेडकर, हे जे सगळे लोक आहे ना, यांना काय पगार होता का हो सर? सांगा बरं तुम्हाला. या लोकांनी समाजाची जी सेवा केली, स्वतःची घरं मोडून यांनी सेवा केली, यांना पगार नव्हता, काही नव्हता. मला हेच काम करायचं ना, हेच गोरगरिबाचे लोक पोरं शिकवायचेत ना, जे महात्मा फुलेंनी शिकवले, जे आंबेडकरांनी शिकवले, शाहू, तेच पोरं शिकवायचे. सरकार मला पगार देते ना, मग काम करायला काय अडचण? आणि पुढे तो जे वाक्य बोलला शेवटचं, ते मोठं सुंदर होतं. तो म्हटला, साहेब मला माहिती आहे, मी नाही शाहू महाराज होऊ शकत, मी नाही आंबेडकर होऊ शकत, मी नाही साने गुरुजी होऊ शकत, मी नाही महात्मा फुले होऊ शकत, पण माझ्या वाट्याला आलेल्या लेकरांचं आयुष्य मी बदलू शकतो ना, बस त्यासाठी मी काम. मित्रांनो, या प्रेरणेनं आपण काम करूया. हा खानदेश हा अतिशय गरीब भाग आहे. ही सगळी गोरगरिबांची माणसं आहेत. यांचे आयुष्य जर बदलायचे असतील, आपण शेतकऱ्यांचे आयुष्य नाही बदलू शकलो, तर त्यांच्या लेकरांचं आयुष्य जर तुम्ही बदलवलं, तर ते संपूर्ण कुटुंब किंवा सगळं त्यांचं जग बदलू शकतं. ती ताकद तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून आपल्याला हे करायचं आहे. मी थांबताना फक्त एका कवितेचे माझे 4 ओळी फक्त वाचतो आणि थांबतो. माझ्या शालाबाई लेकरा, साने गुरुजींच्या प्रेरणेने काय काम करायचं आपल्याला, तर दिसतोस मला तू लेकरा, उसाच्या फडात ऊस तोडत कोयत्याचे वार स्वतःच्याच भवितव्यावर करताना, धगधगत्या बॉयलरमध्ये स्वप्नांची राख करत बालपणीच आयुष्याची मध्ये होताना, त्याच दिन चेहऱ्याने दिसतोस मला वीट भट्टी रस्ता रस्ता जगण्याचे सरण रस्ताना, जिथं भाजणाऱ्या विटांसोबत शिक्षण सती जातं. तुझ्या झोपडी बाहेर राहिलो उभा, तेव्हा लहान भावंड कडेवर घेऊन तू आली साकाली प्रौढ झालेली. चुलीच्या धुरात तुझ्या डोळ्यातील शिक्षणाची स्वप्न मला दिसते नाही. सावित्रीने विचारलं तर तिला काय सांगू. गुरं वळताना तुझ्या खांद्याला लटकतात या देशातले सारे शिक्षण आयोग. ओढ्यावर खेकडं पकडताना आमच्या कुठल्याच योजनेच्या जाळ्यात तू का गावत नाहीस. बिचारी पाखरं मारण्यापेक्षा का नेम धरून मारत नाहीस गलोल तुझ्या निरक्षरतेच्या वर्मावर. शालाबाई या लेकरांपुढे ही व्यवस्था आणखी कितीदा हरणार आहे. माझ्याच पोटचं पोरग मला या लेकरांमध्ये कधी दिसणार आहे, या लेकरांमध्ये कधी. तर मित्रांनो, तो संकल्प करूया. हा कविता संग्रह बाहेर विक्रीला ठेवलेला आहे. ज्यांना घ्यायचा असेल त्यांनी जाताना जरूर घ्या. आम्ही या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय प्रखर अशा शब्दांमध्ये तुम्ही आजचं हे व्याख्यान या ठिकाणी गुंफलं आणि अतिशय सुंदर विचार या निमित्ताने तुमचे आम्हाला ऐकायला मिळाले. खरं तर आम्हाला माहीत नसलेले साने गुरुजी तुम्ही आम्हाला माहीत करून दिले आणि आम्हा सर्व शिक्षकांना काही ज्ञानामृत आजच्या या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने तुम्ही पाजून गेलात. म्हणून मी पुनश्च एकदा तुमचे धन्यवाद व्यक्त करतो, तुमचे आभार मानतो आणि तुम्ही आमच्याकडनं काही रास्त अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. त्या अपेक्षांना निश्चितच त्या अपेक्षांचं पालन आम्ही करू आणि खऱ्या अर्थाने साधनाताईंना श्रद्धांजली अर्पण करू अशी ग्वाही आपणास देतो. धन्यवाद. यानंतर विद्यार्थी मित्र, आजच्या कार्यक्रमाचा पुढचा टप्पा दरवर्षी गेल्या 8 वर्षापासून हे आपलं 9वं वर्ष आहे. साधनाई सन्मान पुरस्कार सोहळा आपण साधनाई सन्मान पुरस्कार सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. सर जात आहे 2 मिनिटं 2-3 मुलांना बघ. एक 5-6 विद्यार्थ्यांचं बक्षीस देऊन जा आणि 2 शब्द मनोगत व्यक्त करून जा. तर आजच्या या साधनाई सन्मान पुरस्कार सोहळ्याकडे आपण जात आहोत. मला कुलकर्णी सरांना सांगायला आनंद होईल की साधनाताईंच्या पहिल्या पुण्यस्मरण दिनापासून आम्ही आज सलग 9वं वर्ष आमचं हे आहे की संपूर्ण संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांना साधनाई सन्मान पुरस्कार देऊन आजच्या दिवशी आम्ही त्यांचा गौरव करत असतो. तर असे या वर्षाचे मानकरी जवळजवळ 101 विद्यार्थी या वर्षी देखील आहेत
आणि आम्ही साधनाताईंच्या इच्छेनुसार अजून एक गोष्ट सांगायला मला सरांना आनंद होईल की साधनाताईंच्या इच्छेनुसार आम्ही आमच्या संपूर्ण संस्थेमध्ये दरवर्षी किसान आदर्श शिक्षक पुरस्कार हा देखील एका शिक्षकाला प्रदान केला जात असतो. तर असे हे उपक्रम आमची संस्था अखंडपणे राबवत आहे. आताच तुमचं व्याख्यान चालू असताना तुम्ही आमच्या 4-5 बांधवांना सांगितलं की मोबाईलमध्ये बघू नका. शासनाने देखील मोबाईल बंदी शिक्षकांना आणलेली आहे, पण आम्हाला सांगायला अभिमान आणि गर्व आणि आनंद होईल की आमच्या नानासाहेबांनी आमच्या संपूर्ण संस्थेतल्या प्रत्येक शाखेमध्ये मोबाईल बंदी केलेली आहे. शाळेमध्ये गेल्याबरोबर आमचा एंट्री थंब झाला. आमची 12 वाजता शाळा असते, 11:30ला एंट्रीचा थंब असतो. 11:30ला एंट्रीचा थंब केला की संबंधित एका मुख्याध्यापकांच्या मार्फत, कार्यालयीन प्रमुखांच्या मार्फत एका जणाला मोबाईलची जबाबदारी दिलेली असते आणि तात्काळ सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी मोबाईल त्या ठिकाणी जमा करत असतात आणि तन मन धनाने आपलं अध्यापनाचं कार्य प्रत्येक शाखेवर सुरू आहे. एवढं मात्र निश्चित खात्रीलायक आम्ही आपणास सांगू शकतो. धन्यवाद. यानंतर आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे जाऊया. बक्षीस वितरण सोहळा. या वर्षाचे साधनाई सन्मान पुरस्काराचे मानकरी आहेत. पहिली शाळा आपण घेऊ. न्यू इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल वडजी, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. इयत्ता 4थीचा गुणवंत विद्यार्थी आहे कुमारी अक्षरा हिरालाल पाटील. ज्या विद्यार्थ्याचं नाव मी पुकारलं आहे त्याचे पालक आणि ते विद्यार्थी यांनी तात्काळ रंगमंचावर येऊन मान्यवरांच्या हस्ते बक्षीस घ्यायचं आहे. इयत्ता 4थी गुणवंत विद्यार्थी कुमारी अक्षरा हिरालाल पाटील. शाळेतून इयत्ता 2रीची गुणवंत विद्यार्थी आहे चिरंजीव कौशिक दिलीप पाटील. कौशिक दिलीप पाटील. पालक आहेत का? कौशिकचे पालक या ताई. याच शाळेतून गुणवंत विद्यार्थी आहेत इयत्ता 1लीचा कुमारी चैताली विलास नावी. चैताली विलास नावी. चैताली पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जाताना इकडून जायचंय आणि खाली तिकडच्या बाजूने यायचंय. पुढची शाळा आहे न्यू इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल गिरड, तालुका भडगाव. MTS केंद्रात प्रथम, जिल्ह्यातून 22वी कुमारी माहेश्वरी सर्जेराव बोरसे. चल बेटा. ज्यांची ट्रॉफी शक्यतो बरोबर मिळेल प्रत्येकाला, पण ज्यांची बदल होईल त्यांनी कृपया संपर्क करून ती चेंज करून घ्यायची. माहेश्वरी सर्जेराव बोरसे MTS केंद्रात प्रथम, जिल्ह्यात 22. त्याच शाळेची गुणवंत विद्यार्थिनी आहे कुमारी ईशानी श्यामकांत बोरसे. ईशानी श्यामकांत बोरसे. त्यानंतर गुणवंत विद्यार्थी आहे कुमारी मोक्षदा शरद महाले. मोक्षदा शरद महाले. ये बेटा. पालक आहेत का मोक्षदा? या ताई. पुढची शाळा आहे न्यू इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल कोळगाव, तालुका भडगाव. 4थीचा गुणवंत विद्यार्थिनी कुमारी भूमिका भाईदास पाटील. न्यू इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल. इयत्ता 3रीची गुणवंत विद्वान तुकाराम सोनवणे.
कृष्णा तुकाराम सोनवणे. कृष्णा आहे का? कुमारी लावण्या योगेश जाधव, दुसरीची गुणवंत विद्यार्थिनी. लावण्या योगेश जाधव आली नाही का? लावण्या योगेश जाधव, जा बेटा वर जा.